पेणमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी पेण येथे आदिवासी समाज बांधवांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10:30 वाजता महात्मा गांधी मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषा, तारपा वादन, पारंपरिक वाद्ये, आकर्षक फेटे, लेझिम पथक आणि विविध घोषवाक्यांचे फलक हे रॅलीचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान अशा घोषणा देत पेण शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. पेण खोपोली मार्गावरील हॉटेल सौभाग्य इन येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दामाभाई ठोंबरा यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार यांनी भूषविले. त्यानंतर आयोजित सभेत मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या विविध मागण्या, समस्यांवर मार्गदर्शन केले. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि युवा युवतींनी पारंपरिक आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध समाज आर्थिक उन्नतीच्या वाटेवर असताना मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाने समृद्ध करणे गरजेचे आहे. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करा, मुलींच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तके द्या, असे आवाहन आदिवासी समाजाचे अभ्यासू समाजसेवक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजित पवार यांनी केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी आदिवासी समाज भवनासाठी पेण शहरातील 9 गुंठे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच समाज बांधवांना शासनाच्या समाज कल्याण, कृषी व पशुसंवर्धन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खासदार धैर्यशील पाटील यांनीही आदिवासी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष विश्वास वाघ, जिल्हा परिषद सदस्य ताई दरवडा, जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, कमल पवार, अनंता वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते महेश बापू पवार, दिलीप वाघ, जोमा दरवडा, विठ्ठल वाघमारे, सुनील वाघमारे, लक्ष्मण निरगुडा, एकात्मिक आदिवासी प्रकल्प औ तेजस्विनी गलांडे, हरेश वीर, कमळाकर काष्टे, राम लेंडी, शांताराम पवार, खुमा दोरे आदींसह विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी तसेच आदिवासी, ठाकूर व कातकरी समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी सर्वांना एकच सांगेन की आज आम्ही आदिवासी आहोत. आम्ही जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये कड्या कपारीला आमची वस्ती आहे. आम्ही जंगलचं रक्षण करणारे आम्ही सर्व आदिवासी मंडळी आहोत. या देशाचे मूळ मालक आम्ही आदिवासी समाज आहोत. त्या अनुषंगाने आज आमचा आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. शासन दरबारी आज आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा आमच्या समस्या या ठिकाणी आम्हाला भेडसावत आहेत, परंतु शासन या समस्या आमच्या कधीही गांभीर्याने आजपर्यंत घेताना कधी शासन या ठिकाणी आम्हाला दिसलेलं नाही. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करीन की आम्ही अजूनही आज 21व्या शतकातही आमच्या आदिवासी समाजाची आज अवस्था दुर्दैव अवस्था या ठिकाणी, रस्ते असेल, पाणी असेल, बऱ्याचशा समस्या आमच्या या ठिकाणी आहेत. त्या शासनाने गांभीर्याने घेऊन त्या आमच्या सोडवाव्यात असं मी या ठिकाणी शासनाला या माध्यमातून आज शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कित्येक वर्षात आम्ही आदिवासी समाज आमच्या मागण्या सरकारी दरबारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटत होतं की याच्या पाठीमागे समाज एकत्र नव्हता, परंतु आता समाज जागृत झाला आहे आणि मी युवा नेतृत्व सध्या स्वीकारलं आहे आणि माझ्या नेतृत्वात मला जेवढं शक्य होईल माझे सर्व सामाजिक कार्यकर्ते मी सोबत घेऊन चालेन आणि येणाऱ्या काळात एक मोठं आंदोलन उभं करेन, ज्याच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाच्या सर्व सोयी सुविधा आणि गरजा पूर्ण होतील. एवढेच सांगून मी थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.